नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। भाई आज चाललो मी वावरात, चाललो जरासा गव्वी आहे तिथं। पाहा तुम्ही समोर, मी म्हटलं चला सकाळी सकाळी जरासं चलणे होते रोडनं आणि वावरातही जाणं होते, चक्करही मारणं होते, तर म्हटलं चला तुम्हाला घेऊन चलतो। जे भाई वावरात जायचे रस्ते असते ते असते अशा प्रकारे। इकडे जर पाणी सुटलं तर मग लागून जाते गाडी काळाची वाट। तर सध्या तर गाडी जात होती, पण मी पैदलच आलो, आप्पा समोर आहे भाई, चलता चलता आलो वावरात। हे पाहिजे इथं सर्व ज्या म्हशी आहे, ह्या गाई आहे, इकडे आहे कैक कैक, इकडे आहे आप्पा। तिथं तर हे शेकोटी करून राहिले, इथं सारे जण शेकून राहिले। इकडे सारे ढोरं असे बांधले आहे इथं, जी इकडे तीन रावटे आहे, तिकडे आहे एक इथं आहे आणि एक तिथं आहे। एक जण मधात राहा, एक जण ये राहा, रस्ता जाऊ लागतो ढोरं। ह्या कढई खव्याची आहे का? ह्या कढईत खवा कोणता नंदी आहे का? गावरान बैल पुरे बगळे बसले म्हशीच्या अंगावर। आप्पा इथं बांधून राहिले का सोडून राहिले आप्पा? नाही, आता सोडून आलो। सोडून राहिले हा, काय आपलं वगार आहे काय? हेलव हे वगार आणि ते हेलव हे वगार मावते। म्हणजे आपल्या घरी आपल्याला कमी पडते, पण एवढ्या बंडीत यायचं सर्वच सामान आहे। कपडेही आहे तिकडे, भांडे ठेवले आहे इकडेच, म्हणजे सर्व एवढ्याच बंडीत मावते वरते बाजे। भाई इकडे तर घोटणं झाला खवा, पण इकडे खवा घोटणं चालू आहे। तुम्हाला दाखवतो कसे घोटते तर ते खवा। इथं भाई खवा घोटणं चालू आहे। आता काय टाकलं याच्यात? खालचा खवा व्हायचा, गरम करणं चालू आहे। हा भाई किती म्हणजे घटघट एकदम खवा, चांगल्या दुधाचा, प्युअर दुधाचा खवा। इकडे वानरही आले इकडे, तर हो इकडे लहान लहान असे वगार गोरे आहे, चांगले चांगले। पाय हे वेगळ्या कलरचा आहे, हे वेगळ्या कलरचा आहे, हे भीते। हे इकडे गोरा आहे, हा हेलं नाही तर वगार असं नाही, हे गोरं आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या म्हशी आहे, कोणाच्या डोक्यावर पांढरा टिक्का आहे, तर कोणीचे शिंग असे आहे। काकू आता हा खवा करायला किती टाइम लागन तरी? झालाय काय? म्हणजे आता फक्त गरमच करून आहे, खवा घोटणं चालू आहे, दूध टाकून। सारे ढोरं बाई चालले आता चराले। हे बा आवाज कसे देते, जे जे करते बा आपल्याला तर माहित नाही जे जे म्हणजे काय होते, तर त्याच्या कोडवरच्यात ते बोलावते। इथं बा किती मस्त चांगलं गोरं आहे, हे गोरं बाई ते त्याच संग इथं बा लहान लहान असे गोरे आहे, भेटे काय बा घुंगरू पकडला आपण, भेटे ते भाई। ढोरं तर चालले तिकडे चराले, आता इथून असे तिकडे जाऊन डायरेक्ट तिकडच्या वावरात जाते। तुम्ही एकदा याची बनावट पा, कम तगडा बनावट असते पा, कमचीत कमच्या म्हणजे कसं गुंपलं असं हे, याची म्हणजे किती खतरनाक कलाकारी हे। आणि याच्यातून बाहेर सुताचे पोते लावले, इथं वानर घेऊन राहिले मजा, लहान लहान पिले मस्त असे उड्या मारून राहिले। खाली वानर होते ते सारे वरते आले, मी दिसल्या बरोबर, म्हणजे त्याच्या हातानं हाकलाले झाला काय तर सारे वरते जाऊन बसले। मी तर बाई इथं घेऊन राहिलो ऊन, मस्त विटॅमिन डी असते। तर बाई या काकून द्यायला आपल्याला इथं खवा दम खतरनाक खवा झाला, म्हणजे प्युअर दुधाचा खवा आहे। मी तर पहिले खवा खातो मग जाऊ आपण घरी। मी तर भाई निघालो घराच्या रस्त्यानं, तर खवा खरंच खूप टेस्टी झाला होता, बम खतरनाक टेस्टी झाला होता। कुठं गेला होता? गवे भाजी ते ना मस्त खवाही द्यायला मला, खवाही खाल्ला। सध्या तर मी घेतले, मी कपडे टाकून, धुले कपडे होऊन राहिले, ते काढले घेतले घालाले काढून। इथं बटन नाही आहे म्हणून थोडं वेगळं वाटून राहिलं। तर भाई सध्या झालो मी शाळेतून, दिवसभर तर ब्लॉग शूट झाला नाही कारण मी जात असतो शाळेत। आता सध्या दादीले हा व्यायाम शिकवा लागते, तर पहिले दादीला आणू पकडून, कारण दादी येऊनच राहील त्यावरती, त्याला पकडून आणून हा व्यायाम शिकू। तोपर्यंत भाई याच्यावर बा काय काय इन्स्ट्रक्शन आहे, तर याच्यावर डोळ्यासाठी व्यायामाचा फोटो काढून घ्या, तुमच्यासाठी कामी पडन। तर इकडून स्क्रीनशॉट काढून घ्या पहिले तुम्ही, आणि मागूनही काढून घ्या, कारण लयच महत्त्वाचं आहे। ज्याचे पाय दुखत असन, हात दुखत असन, डोळे दुखत असन, हे पहा डोळ्यासाठी आहे।
दादी आली बाई इथं, दादी बसली. आता याच्यातला पहिला व्यायाम तुला करावं लागते जो आहे हा डोळ्यासाठी. इथं बघा काय म्हणते, असा असा वाला जे बोट पा लागते ना, असं 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 कर. याच्यात काय म्हणते, फोकस ऑन फिंगर, म्हणजे बोटावर हे करावं लागते, फोकस करावं लागते, म्हणजे एकाग्रता करावं लागते बोटावर. आणि चेहऱ्यापासून दूर जाणाऱ्या एका बोटाकडे एकट पहा, म्हणजे एकसारखं. मी दादीला क्लिअर समजून सांगितलं. काय काय समजलं तुम्ही सांग बरं जरा. एक ते बोटाचा आहे, हां. दुसरं मानीचं, एक मानीचं समजलं. अजून खांदेचं अंगठीचं समजलं, आणि ते खांदेचं समजलं. म्हणजे जे बेसिक होते ते सर्व दादीला समजून सांगितले आणि समजले. तर बाकीचे जे आहे याच्यातलं कठीण कठीण आहे म्हणा जास्त, पण एवढं हार्डवर्क नाही करत दादी. तर जर तुम्हाला याच्यात डाउनलोड जर करायचं असेल तर इथं लिहिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. म्हणजे डाउनलोड कसे कराल हे सर्व याच्यात दिलेलं आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता. तर हे कसं काय दिलं तुला, म्हणजे कसं काय दिलं हे पान? हे व्यायाम करायसाठी डॉक्टरनं डोळे का म्हणजे त्याच्याजवळ काय बुक असते काय? पुस्तकच आहे, त्यातलं पान कोण पेशंटले देऊन फाडून देतं. राहिलेला व्यायाम मी नंतर शिकून देतो. अजून आज एवढाच शिकवला. भय चटई गिटे उचलून तर मी चाललो आता सध्या खाली. हे खाली आणून इथं टाकून दिलं. तर भाई इथं तर सोडवत आता मी गणित. आणि हे पाय, ह्या गणितासाठी पाहिजे डी, म्हणजे डी पाहिजे. जो माझ्याजवळ नाही, माझ्याजवळ होता पण तो तुटला. तर मी मित्राच्या घरी चाललो, त्याच्या इथून घेऊन येत सरळ कंपाऊंड. मी बाई गेलो त्याच्या घरी, ते घरी नव्हते. ते तिकून येऊन राहिले ते. तर त्याच्यासोबतच मला काम होतं. भाई धावतच आले आता ते चला डी आणण्यासाठी. मी आता त्याची वाट पाहून राहिलो. आले डी घेऊन, तर भेटला डी. रे चल फिर आता. मराठी समजते ना? अरे वा, येतो ना मग उद्या येतो ना. हो, काल सुबह की येणार. हो, ठीक आहे फिर चला भेटू आता घरी. हा तर भाई आलो मी डी घेऊन. आपण मला सांगा बरं, ह्या सायन्सची ड्रॉइंग जमली काय? तर हे जे आहे ना, हे पाय, मी सायन्सची ड्रॉइंग काढली. याच्यात आहे हा जो आहे नेफ्रॉन, नाही नेफ्रॉन नाही आहे, हा एक्सेटरी सिस्टीम, आणि हा ह्युमन ब्रेन. त्या दोन्ही ड्रॉइंग जमल्या का सांगा बरं. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, ह्या ड्रॉइंग जमल्या काय. तर आप्पाही सांगते, सांगा आप्पा जमल्या काय, किती नंबर खरं खरं सांगा. ड्राइंग तर जमत असते आणि मग काय नाही जमत. अभ्यासही करतो मी. म्हणजे आता सर्व झालं, ब्लॉग झाला, हा फायनल करतो इथं. मी करतो माझा वर्क कंप्लीट. इकडे मॅथचे वर्क कंप्लीट करतो, सायन्सचे वर्क कंप्लीट करतो. आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यासही करा माझ्यासोबत. भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत